म्हटली तुम्हाला रसमराईची रेसिपी, ही रेसिपी तुम्ही कधी बघितली का, कधी केली का, नसन केली तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि बघा आता रसम राईस. हा नमस्कार, मी शुभांगी ब्लॉग्स अँड किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. तर चला आता आपल्याला हा रसम राईस कसा बनवायचा हे मी तुम्हाला आता स्टेप बाय स्टेपनी सांगणारच आहे. तर बघा, यम्मी असा आपली रसम राईसची रेसिपी झालेली आहे. ना डाळ ना भात सेपरेट करता रसम राईस म्हणजे तुम्हाला माहिती आहे की नेमकी काय असतं ते. तर आता मी पुढं त्याच्याविषयी सर्व काही तुम्हाला डीपमध्ये सांगणारच आहे. तर बघा, मोठी वाटी भरून एक वाटी तांदूळ घेतलेले आहे. तेच काय घेतलेलं आहे, तूर डाळ आहे, मुगाची डाळ आहे, मसूर डाळ देखील घेतलेली आहे, हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहे 2 आणि अद्रक घेतलेलं आहे. सर्व डाळी काय करायची आहे, डाळ आणि तांदूळ आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि पाण्यात भिजू घालून ठेवायचे आहे. त्यानंतर बाकीची प्रोसेस करणार आहोत आपण. याने काय होतं माहिती का, डाळ आहे ना 5 ते 10 मिनटात जर पाण्यात भिजवून ठेवली ना आपण, तर एकदम उत्तम अशी चव आपल्या ज्या रसम राईसला येते बरं का. आणि त्याने काय होतं, एकदम मस्त सॉफ्ट जी डाळ शिजली जाते ना, एकदम सॉफ्ट होते आणि एकदम मस्त होते, रुचकर लागते, चवीला देखील फरक पडतो. अशी डाळ जर पाण्यात भिजून ठेवते ते तुम्हाला दाखवलेलं आहे. ताटात पाणी टाकून ठेवलेलं आहे, डाळ तांदूळ दोन्ही भिजत आहे. तर काय घेतलं होतं तुम्हाला मी सांगत होते, अद्रक, हिरव्या मिरच्या 2 मिरच्या घेतलेल्या आहे कट करून, आणि अद्रक घेतलेलं आहे आणि टोमॅटो घेतलेला आहे. तर एवढंच टाकायचं आहे आपल्याला. आणि जिरे मोहरी आत्ताच टाकून घ्यायचे आहे. तर बघा, तुम्ही गावरान तुपात देखील करू शकता, म्हणजे साजूक तुपाचा वापर करून तुम्ही केलं तरी काही हरकत नाही, आणि तेलाचा वापर केला तर काहीच हरकत नाही. पण रसम राईसला नाही काय का साजूक तूप लागतंच बरं का. तर रसम राईस म्हणजे मी तुम्हाला सांगत होते नेमकी काय. तर रसम राईस कशाला म्हणतात तुम्हाला सांगते. आपण डाळ भात जो खात असतो, आपण काय करतो, डाळ सेपरेट बनवतो आणि मग भात सेपरेट करत असतो. तर याच्यात काय असतंच, एकाच वेळेस तुम्हाला पाहिजे असलं एका डाळीचं सुद्धा बनवता येतो, तसं काही नाही. पण मी मिश्र डाळीचं बनवलेलं आहे. मिश्र डाळीचा थोडा छान लागतो म्हणून मिश्र डाळीचा बनवून दाखवलेला आहे. तर बघा, 3 डाळी घेतल्या आणि तांदूळ घेतले, म्हणजे आपल्याला सेपरेट ना डाळ करायची आणि भात करायची काही गरज नाही. आणि हा डाळीसारखाच लागतो आणि ओलसरसुद्धा असतो. त्याच्यामुळे डाळ भात सेपरेट न करता एकत्र करायच्या प्रोसेसला डाळ हे रसम राईस म्हणतात. आणि हा रसम राईस आहे ना, बऱ्यापैकी जणांना तर माहीतच नाही काय म्हणून नाही का. तर तुम्ही बघा, आता आपण काय केलं, जिरं टाकलं, मोहरी टाकलं, त्यानंतर अद्रक, लसूण आणि हिरव्या मिरच्या घालून घेतल्या, त्यानंतर टोमॅटो घालताना लगेच जाड मिठाचा वापर केला. हळद पावडर, धना पावडर वापरायची असली तर टाका तुम्ही, धना पावडर नाही तर नसलं तर स्किप करून टाका. लगेच हलक्या हाताने टाकून घ्यायचं आहे. ना आता आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून ठेवलेलं आहे, तर लगेच जसं आहे तसंच आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर बघा, आपली डाळ आणि जे तांदूळ होते 10 मिनटात भरपूर छान असे मस्त सॉफ्ट झाले आणि आपण मगच वापर केला आहे. आता काय झालं आहे, उन्हाळ्यात आपल्याला भाजी पोळी खाऊ वाटत नाही का. तर आपल्या जिभेला अशी चव राहिल्यासारखी नाही, त्यासाठी असे हलके पदार्थ जर तुम्ही खाल्ले ना उन्हाळ्यात तर काहीच अडचण नाही. त्यासाठी मी रसम राईस बनवला होता. आणि बघा, तो किती सुंदर आणि किती छान झाला होता, हे तुम्ही अगोदरच बघितलेलं आहे. त्याचे सबस्क्रायबर आहे आपले 930 सबस्क्रायबर झालेले आहे. तर आपल्याला 1000ला थोडीच बाकी आहे. तर तुम्ही खरंच यूट्यूब फॅमिली तुम्ही जरा सपोर्ट करा, आणि जे सपोर्ट केला आहे त्यांच्याला मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही जी माझ्या रेसिपी खरंच ज्या मोठ्या असतात ना, ते खरंच पटपट वरती जातात बरं का. त्याच्यामुळे मला व्हिडिओ टाकायला काहीच वाटत नाही. आता आपले 2 शिट्ट्या आपण काढून घेतलेल्या आहे. आणि बघा, आता आपला हा डाळ खिचडी कशी झाली, ही आता सध्या डाळच खिचडी, याला डाळच खिचडी म्हणावं लागेल आपल्याला. ही सिंपल साधी डाळ खिचडी आपण बनवून घेतलेली आहे. पण पाण्याचा आपण किती वापर केला, तर जर डाळ खिचडीला 1 तांबे पाणी लागत असेल तर इथं आपण 1.5 ते 2 तांबे पाणी घातले होते. मग काय करायचं, गरमच डाळ खिचडी वर खाली करून घ्यायची बरं का. तर वर खाली केल्याने काय होतं, तो जो भात आणि डाळाचं एकत्र मिश्रण होतं आणि वेगळीच चव येते ना. आता आपल्याला तडका पॅन घ्यायचा आहे आणि 1 ग्लास पाणी गरम करायला तिकडे ठेवायचं आहे. आणि याच्यात आहे ना आपल्याला काय करायचं आहे, गॅसचा सुद्धा फ्लेवर त्यामध्ये उतरवायचा आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, ते सुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे. तर चला आता नेक्स्ट आपण पहिल्या याच्यात काय केलं, डाळ भिजू घातली, त्यानंतर डाळीला तडका दिला आणि खिचडी बनवून घेतली ना. आता आपल्याला रसम राईस बनवायचा आहे, त्यासाठी आपल्याला तडका द्यायचा आहे. तर हे घेतले आहे शहाजिरे, लवंग, दालचिनी एवढं घेतल्याच्या नंतर काय केलेलं आहे तुम्हाला माहिती आहे का,
तर लगेच काय घेतलेलं आहे, ह्या आपल्या बेडगी मिरची आहे, अद्रक टाकलेला आहे, कांदा घालून घेतलेला आहे, कढीपत्ता घालायचा आहे, त्यानंतर काय घालायचं आहे, सांबार मसाला घेतलेला आहे थोडासा आणि मिरची पावडर घेतलेली आहे. दुसरं काही घालायचं नाही एक्स्ट्रामध्ये. एवढंच घालून बघा किती सुंदर आपली रसम राईसची रेसिपी तयार होणार आहे. हे सर्व मिश्रण परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला मसाल्याचा वापर करायचा आहे. तर बघा 1 ते 2 मिनिटांसाठी तसंच ठेवायचं आहे. त्यातच आपल्याला काय करायचं आहे, गावरान तुपाचा वापर करायचा आहे. 1 चमचे मी गावरान तूप तडक्यातच टाकलेलं आहे आणि नंतर सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे, पण आताच नाही. तर आपण तडक्याच्या ज्या मिरच्या आहे, ही बेडगी मिरचीचा वापर केला आहे आणि इथं सुद्धा अद्रक आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 3 उभ्या चिरून आणि लसूण देखील घेतला होता. लसणाचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे, त्याने काय होतं रसम राईस चांगला लागतो. आता हा घेतलेला आहे सांबार मसाला, हिंग आणि मिरची पावडर. आता हळदीचा वापर करायचा नाही, धना पावडरसुद्धा आपल्याला घालायची नाही, कारण अगोदरच आपण खिचडीमध्ये सर्व काही घातलेलं आहे. आता आपण हा तडका देत आहोत. यासाठी सर्व मिश्रण चांगलं परतून घ्यायचं आहे. आता मसाल्यात परतत आलं की आपल्याला यातच पाणी घालून घ्यायचं आहे. थोडासा कांदा तो मी खायसाठी ठेवलेला आहे. हे पाणी आता फ्लेवर आपल्याला गॅसचं फ्लेवर त्यामध्ये उतरायचं आहे. तर बघा हॉटेलमध्ये कसं तडका देताना काही करतात माहिती का, जो जाळ आहे ना तो आपल्या त्या भांड्यात गेला पाहिजे. तर मग आपण काय करणार आहोत, तर आता आपण साईडला करून घेणार आहोत आणि अजून थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत. तर पाण्याने काय होतं, मसाल्याची टेस्ट आहे ना आणि तो फ्लेवर एकदम एकत्र होतो. आणि आता कसं आपल्याला तुम्हाला दिसतच आहे, आपण तुला गॅस काही त्या याला लागतो आहे, जे मिश्रण आहे ना आतलं त्याने काय होतं वेगळीच टेस्ट येते बरं का. आपण कसं म्हणतो दम बिर्याणी, तसंच हा एक वेगळ्या प्रकारचा दमच असतो बरं का. आणि रसम राईसमध्ये तो दिलाच पाहिजे. त्याने काय होतं रसम राईसची टेस्ट चव वाढायला खूप मदत होते. आणि आता लगेच आपल्याला काय करायचं आहे, कुकरच्या भांड्यात टाकून द्यायचं आहे. जो तडका आहे ना आपल्याला पाणी घालून द्यायचं आहे, गरम पाणी करायचं आहे. जे 1 ग्लास पाणी गरम केलं तर त्यातच आपल्याला हे करायचं सर्व साहित्य, बाकी काय एक्स्ट्रा पाणी घालायचं नाही. 1 ग्लास पाणीसुद्धा खूप होतं, पण आता हे आपण तडका दिल्यामुळे आपल्याला घालायचं आहे. आणि आता सगळं वर खाली पटपट करून घ्यायचं आहे. आणि बघा आता आपल्या रसम राईसचा कलर कसा चेंज व्हायला लागलेला आहे. तर किती मस्त आणि किती टेस्टी ही रसम राईसची रेसिपी आहे. तुम्हाला ही रेसिपी माहीत होती का या अगोदर, की किंवा तुम्ही कधी काही बनवली का, आणि अशी बनवली का, तुमची वेगळी काही पद्धत आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि ना मला थोडीशी घट्ट वाटते म्हणून मी ना पाणी टाकून घेणार आहे त्यात. आणि डाळ खिचडीपेक्षा हा रसम राईस कधीही सुपर लागतो आणि खूपच छान असतो. आणि याने काय होतं, जो आपण डाळ भात खाताना असं टोटरा लागतो असं काही लागत नाही. एकदम मस्त आणि टेस्टी रेसिपी आहे. थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे, ते पण मी बघितलेलंच आहे. तर बघा आता 2 मिनटासाठी आपण गॅसवर ठेवणार आणि लगेचच खाली घेतलेली आहे. तर आपली डाळ खिचडी तयार झालेली आहे, म्हणजेच रसम राईस.